आपण मागच्या व्हिडिओमध्ये अफर्मेशन्स का लिहायचे आणि कसे लिहायचे याबद्दल चर्चा केली होती. तीच चर्चा आपण या व्हिडिओमध्ये थोडी पुढे नेऊया. अफर्मेशन्स हा आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपले जे अवचेतन मन आहे त्याला सकारात्मकतेचा संदेश पोचवण्याचा एक मार्ग आहे. थोडे कठीण वाटते आहे का? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आपले मन सतत कार्यरत असते. मग आपण जागे असलो तरी किंवा झोपलेलो असलो तरी हा विचारांचा प्रवाह आपल्या मनामध्ये सतत सुरू असतो. मग काही वेळेला ते विचार आनंदी आणि सकारात्मक असतात आणि काही वेळेला अतिशय नकारात्मक आणि क्लेशदायी असतात. आणि या विचारांचा परिणाम नक्कीच आपल्या भावना आणि शरीरावर होत असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा आपण एखादा सिनेमा बघायला जातो तेव्हा आपण चित्रपटातील कॅरेक्टर्सबरोबर एकदम तद्रूप होतो किंवा एकरूप होतो. म्हणूनच एखादा दुःखद प्रसंग बघितल्यानंतर आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात आणि आनंदाच्या प्रसंगी आपण देखील उत्साही होतो. जणू काही आपल्याला वाटायला लागतं तो चित्रपटातील प्रसंग आपल्या आयुष्यात चालू आहे. तसेच हा अनुभव आपण गाणी ऐकतो त्यावेळेस देखील आपल्याला येतो. आधी विचार, मग भावना आणि नंतर कृती याविषयी तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेलीच आहे. मग असा हा सिक्वेन्स असल्यामुळे जर आपण स्त्रोतांवरच काम केले तर अंतिम परिणाम रिझल्ट पण उत्तम येईल. म्हणजेच आपण आपले विचार बदलले तर सर्व काही उत्तम होईल, बरोबर ना? आपल्या संत साहित्यात देखील अनेक संतांनी, सद्गुरूंनी देखील हेच सांगून ठेवलेले आहे. आपण पाहिले की जसा विचार तसा आचार. माणूस हा नेहमी त्याच्या विचारांनी मोठा होतो. म्हणूनच आपण जर आपल्या विचारांवर काम केले तर आपले सर्व प्रश्न सुटतील. मग हे विचार कसे बदलायचे? तर त्याकरता हे अफर्मेशन्स. थोडक्यात आपणच आपल्या मनावर सतत चांगल्या विचारांचा मारा करायचा आहे, जेणेकरून तेच सत्य आहे हे आपल्या मनाला पटेल आणि त्याप्रमाणे कृती केल्याने तेच सत्य साकार होईल. परंतु आपल्याला अफर्मेशन्स लिहिताना आपल्याला अगोदरच सर्व काही मिळालेले आहे आणि खूप आपण आनंदात आहोत असा विचार करायचा आहे आणि देवाचे त्याबद्दल आभार मानायचे आहेत, व्यक्त करायचे आहेत. अफर्मेशन्स हे मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नेहमी वर्तमान काळातच लिहायचे आहेत. भविष्यकाळ अफर्मेशन्स लिहिताना अजिबात वापरायचा नाही. आपण आपली सर्व उद्दिष्टे साध्य झाल्यामुळे खूप आनंदी आहोत आणि वर्तमान काळामध्ये त्या आनंदाचा आस्वाद घेत आहोत असे सतत आपल्या मनाला सांगितल्यामुळे आपले अवचेतन मनही सर्व सकारात्मकता धारण करते. आपले मन पूर्णपणे सकारात्मक बनते आणि मग त्याच पद्धतीचे विचार, भावना आपल्या मनामध्ये तयार होतात आणि हीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला पुढील कृती करण्यास भाग पाडते आणि याचा परिणाम म्हणून वेळेत किंवा वेळेवर आपली उद्दिष्टे साध्य होतात. ही अफर्मेशन्स आपण दररोज डायरीमध्ये लिहू शकतो किंवा आपल्या आवाजात रेकॉर्ड करून देखील ऐकू शकतो. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले होते. आपण जप करताना 108 वेळेला इष्टदेवतेचा जप करतो. त्याचप्रमाणे अफर्मेशन्स पण आपण 108 वेळेला लिहू शकतो, म्हणू शकतो किंवा ऐकू देखील शकतो. एका बैठकीत जर हे करता आले तर उत्तम आणि नाही जमले तर 2 वेळा विभागून लिहू शकता किंवा ऐकू शकता. पण एका ठराविक वेळी आणि ठिकाणी या गोष्टी केल्यात तर तुम्ही ठरवलेली उद्दिष्टे ही लवकरात लवकर साध्य होतील. तर मग आजपासून आपण नक्कीच अफर्मेशन्स लिहायला सुरुवात करूया. धन्यवाद.